नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2024 यासाठी आपण पेपर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पीओक्यू प्रश्नांचा अभ्यास करतो आहोत. त्याची स्ट्रॅटेजी, पीओक्यू प्रश्न कसे विचारले जातात किंवा मग एकंदरीत पीओक्यू प्रश्नांनी पूर्णपणे फुल अभ्यासक्रमाचा रिव्हिजन होतो आहे आपला. त्यामुळे आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत. याचा आज पार्ट 21 आहे. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवर. जर का तुम्हाला 75+ स्कोअर करायचा असेल पेपर 1 मध्ये कमीत कमी वेळ, आता तुम्हाला पीओक्यू प्रश्न, मॉक टेस्ट, युनिट वाईज टेस्ट हे सगळं देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000+ एमसीक्यू सिरीज सोबत 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची फीज आहे 3000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखं आपल्याकडे पेपर 2 चा पण क्रॅश कोर्स आपण सुरू करत आहोत. आपल्याकडे पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये आपल्याला पेपर 1 फ्री मिळणार आहे, सोबत 1 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. याची फीज आहे 4000 रुपये. ठीक आहे, तुम्हाला एनरोल करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पुस्तके वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचणीची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय होते? जे ओपन बुक टेस्ट म्हणत होतो ना आपण, ते याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. युनिट 1 मधला प्रश्न आहे. द प्रायमरी रिझन ऑफ रिकमेंडिंग ओपन बुक एक्झामिनेशन इज माल practicing during examination are reduced. Students do not have to spend time preparing for exam. They reduce the emphasis on a rote memorization. D. Students remain calm during the examination. परीक्षांमधील गैरव्यवहार कमी होतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही, त्यामुळे यांत्रिक स्मरणावरली भर कमी होतं. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. चला सांगा बघू. दे रिड्यूस द एम्फासिस ऑन अ रोट मेमोरायझेशन. त्यांचे मूळ स्मरण भरणे कमी होते. एकंदरीत परीक्षेमधील गैरव्यवहार जे आहे ते एक दुष्परिणाम आहे. ठीक आहे, त्यामुळे ते होत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घ्यावा हेही चुकीचंच आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात हेही चुकीचं आहे. ओपन बुक टेस्ट याचा उद्देश एवढाच होता की ज्ञानाचा उपयोग करण्यावर, लक्षात ठेवण्यावर, तथ्ये आणि विषयाचे सखोल आकलन प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा होता. एकंदरीत माझ्याही वेळेस ओपन बुक टेस्ट होतं जेव्हा मी स्कूलमध्ये होते. तर त्यामध्ये कसं असतं, आता एखादं आपलं मराठीचं आहे है ना, प्रश्न उत्तरे दिलेली आहे किंवा कविता असणार आहे, तर मग काय करायचं, मग आपल्यालाच पाठ करावे लागत असेल है ना. त्यामुळे त्याचे अर्थ वगैरे सगळं आपल्यालाच बघावं लागत असेल. एकंदरीत तुमचं आपण जे म्हणतो डीप नॉलेज जे म्हणतो है ना, त्यामध्ये भर घालण्यासाठी हे कदाचित वापरली असावी ही टेक्निक. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. अध्यापनाचा आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता? व्हॉट इज द बेस्ट यूज ऑफ द इंटरनेट इन अ टीचिंग? घटक 1 मधला प्रश्न आहे. टू रिप्रेझेंट कंटेंट थ्रू ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, टू प्रोव्हाइड अप टू डेट इन्फॉर्मेशन, टू प्रोव्हाइड अप टू डेट इन्फॉर्मेशन, टू मेक लर्निंग इंटरॅक्टिव्ह. बी आणि सी सारखंच आहे इथे. ए दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी, अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी. तर इंटरनेट इन टीचिंग, बेस्ट यूज ऑफ इंटरनेट इन टीचिंग तर काय असणार आहे? तर एकंदरीत आपण काय करतो, इंटरनेट केवळ माहिती देण्याचे साधक नसून ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद सुद्धा वाढतो. जसं आपण आता ऑनलाईन मी तुम्हाला सांगतेय की हे प्रश्न करा, याचं असं पद्धतीचं आहे. हे सगळं काय आहे, इंटरनेटमुळे शक्य आहे ना अध्यापन. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी, टू मेक लर्निंग इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 5000+ प्रश्नांचा संच, ज्याच्यामध्ये मॉक टेस्ट, युनिट वाईज टेस्ट आणि 2011 ते 2025 यामधल्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित आपलं हे पुस्तक आलेलं आहे. सोबत हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर ते अवेलेबल आहे. जर का तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिंक मागवू शकता किंवा Amazonवर सर्च करू शकता. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज टेस्ट, मॉक टेस्ट असं मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे, तर तुम्ही ते मागवू शकता. चल, अध्यापन बाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा. द मोस्ट रिसेंटली एक्सेप्टेड पर्स्पेक्टिव्ह रिगार्डिंग लर्निंग इज दॅट द लर्नर इज.
युनिट 1 मधला प्रश्न आहे. अध्यापन आल्यामुळे युनिट 1 मध्ये जातो तो. ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे, ज्ञानाचा संकलक आहे. अ क्रिएटर ऑफ नॉलेज, अ रिसिव्हर ऑफ नॉलेज, अ कन्झ्युमर, अ कंपाइलर. तर एकंदरीत काय असतो तर लर्नर जो आहे तो हा ज्ञानाचा निर्माता असतो, रचयिता असतो, क्रिएटर ऑफ नॉलेज, है ना. म्हणजे की शिकणारा अर्थ निर्माण करतो आणि नवीन माहितीला त्याचा विद्यमान ज्ञानाशी जोडतो. ठीक आहे. त्यानंतर स्वीकार करता पारंपरिक जो आहे हा एक कोरीपाठी असते, निष्क्रिय असतो, त्यामुळे ते नाहीये. उपभोक्ता हा तर नाहीच आहे आणि संकलक पण नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, हे ऑप्शन 1 असणार आहे. जगासोबतच्या त्याच्या अनुभवावर आणि आंतरक्रियाच्या आधारावर सक्रियपणे स्वतःची समज आणि ज्ञान निर्माण करणे हा हे लर्नरचं काम आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल वर्क इन द करिक्युलम इज टू रिड्यूस द एक्सेसिव्ह एम्फासिस ऑन द theoretical component, to develop various skills in student, to help students secure higher marks in examination, to keep a student engaged throughout the year. तर काय म्हणता, सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करणे, विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे. तर अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य जे प्रॅक्टिकल म्हणतो आपण, ते कशासाठी दिले जातात? एकंदरीत ते टू डेव्हलप व्हेरियस स्किल इन स्टुडंट, विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो हेतू असतो. जसं की विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, हे जे आहे यामध्ये कसं असतं, तुम्ही प्रात्यक्षिक करून पाहता. तुम्ही नुसतं शिकता नाही, शिकत प्रात्यक्षिक करून पाहता, ते जास्त प्रमाणात लक्षात सुद्धा राहतं. है ना? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे द बेस्ट वे टू कम्प्रेहेंड कंटेंट इज. युनिट 1 मधलाच प्रश्न आहे हा, टीचिंग ॲप्टिट्यूड मधला. आशय पुन्हा पुन्हा वाचणे, आशयाचे प्रकट व नंतर मौन वाचन, स्मरणातून आशय लिहून काढणे, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. The best way of copying content is reading the content repeatedly, B, reading the content aloud followed by the silent reading, C, writing down the content from memory, D, preparing an appropriate summary of the content. तर आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग जो आहे तो आहे डी, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. है ना. पुन्हा पुन्हा वाचणे यामध्ये काय होऊ शकते, पाठांतर होऊ शकते. आशयाचे प्रकट ते मौन ते तर नाहीच आहे, अंतिम उद्दिष्ट नाहीये. आणि स्मरणातून आशय लिहून काढणे हे स्मृतीची चाचणी आहे. ठीक आहे, त्यामुळे सारांश तयार करणे, प्रिपेरिंग अँड अप्रोप्रिएट समरी ऑफ द कंटेंट, हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो आपल्या शब्दात मांडू शकेल, है ना, लर्नर. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इंट्रिन्सिक मोटिवेशन? विशालचा रसायनशास्त्रात अभिरुची आहे. सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सी, परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतोय. डी, विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे तृप्त संप्रेषण विषयाची निवड करते आहे. विशाल हॅज अन इंटरेस्ट इन केमिस्ट्री. Sunita is eager to learn about innovation in her subject. C, Ravi completes a project to become eligible for the examination. D, Trupta chooses the subject of communication because he wishes टू एंटर द सेल्स प्रोफेशन. तर एकंदरीत कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही, इंट्रेसिक मोटिवेशन. इंट्रेसिक मोटिवेशन म्हणजे काय, तर एकंदरीत आंतरिक प्रेरणा जे आपल्या आतून येते, आपल्याला कोणी सांगत नाही अभ्यास करायला. ओके, तुम्ही एखादे कार्य करता ते स्वाभाविक समाधानकारक तुम्हाला वाटतं म्हणून करता. त्यामध्ये रवी जे आहे ते कम्प्लीट करतोय प्रोजेक्ट, कशासाठी, ते एक्झामिनेशन मध्ये इलिजिबल व्हायसाठी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन सी असणार आहे. याला अभिरुची आहे त्यामुळे हे आंतरिक नाहीये ना, नवकरून जाणून घेण्याची उत्सुकता पण नाही, इच्छा असल्यामुळे हे नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील डॅश या प्रकारच्या नमुना निवडीसारखी असते. सॅम्पलिंग इन अ क्वालिटेटिव्ह रिसर्च इज सिमिलर टू द डॅश टाइप ऑफ सॅम्पलिंग इन अ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च, एक मिनिट, क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वांटिटी म्हणजे काय, त्या संख्या येतं, किती क्वांटिटी हवी आहे तुम्हाला, 1 किलो 2 किलो. आणि क्वालिटी म्हणजे इथं वर्णात्मक. ठीक आहे. संशोधन पद्धतीमध्ये कोटा सॅम्पलिंग जो आहे, हा जो आहे
हे संख्यात्मक संशोधनात वापरलं जातं. सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि पर्पोजिव्ह सॅम्पलिंग यामध्ये नसते. गुणात्मक जे आहे यामध्ये अनेकदा आपण काय होतं यात कोटा सॅम्पलिंग मध्ये एखादा कोटा जसं की 90% या ओबीसीला कोटा आहे. असं जर का एक फॉर एक्झाम्पल एक परीक्षा आपण करतोय आणि पण 90% ओबीसीला आहे असं जर का आहे तर एक कोटा असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे कोटा जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. तर गुणात्मक याच्यामध्ये ना कोटा नाही, डी ऑप्शन पर्पझिव्ह आहे. एक मिनिट. तर गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील उद्देशपूर्ण नमुना निवड या प्रकारच्या नमुना निवडीसारखी आहे. हेतुपर्ण निवड असा त्याचा अर्थ होतो. तर कोटा जो असतो तो कोटा काय आहे? तर कोटा म्हणजे जे मी आता टक्केवारी सांगितली तुम्हाला तशा पद्धतीचं असते. सिंपल रॅन्डम सिस्टमॅटिक सॅम्पलिंग म्हणजे एकंदरीत पद्धतशीर जी सॅम्पलिंग असते ती आहे. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे कुठेही म्हणजे यादृशिक नमुना निवडणे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. पर्यायबद्ध प्रश्न हे आहे. क्लोज एंडेड क्वेश्चन. क्लोज एंडेड, ओपन एंडेड तुम्ही ऐकलं असेल क्वेश्चन. तर मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात. दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात. कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात. डी संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. ए रिलेट टू बेसिक डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक. बी encourage lengthy responses. सी rule out the possibility of any answer. Have a specific range of possible answers. काय असते क्लोज एंडेड? क्लोज एंडेड म्हणजे ज्यांना उत्तर देण्यासाठी ठराविक पर्याय दिलेले असतात. ओपन एंडेड म्हणजे मुक्त असते त्यामुळे म्हणजे प्रश्न विचारले जातात. सांगा याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे डी. हॅव अ स्पेसिफिक रेंज ऑफ पॉसिबल आन्सर. संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणार आहे. ठीक आहे. ओपन एंडेड जे आहे याच्यामध्ये उत्तर एका शब्दात किंवा हो किंवा नाही मध्ये देता येत नाही. ठीक आहे. तुम्हाला सविस्तरच सांगावे लागेल आणि क्लोज एंडेड जे आहे ते तुम्ही हो किंवा नाही उत्तर देऊ शकता. हा प्रश्न क्लोज एंडेड क्वेश्चन एकंदरीत युनिट 2 चा आहे. समोरचा प्रश्न आहे आंतरसांस्कृतिक अभ्यास हे डॅशचे उदाहरण आहे. क्रॉस कल्चर स्टडी इज अ एक्झाम्पल ऑफ केस स्टडी, कंपॅरेटिव्ह स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी, क्रॉस सेक्शनल स्टडी. काय असणार आहे? क्रॉस कल्चर स्टडी हे तोलनिक कंपॅरेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. यामध्ये कसं आंतरसांस्कृतिक अभ्यासामध्ये वर्तणूक, श्रद्धा जी असते, यामध्ये साम्य आणि फरक ओळखण्यासाठी आपण वेगवेगळ्या संस्कृतीची तुलना करतो. है ना? त्यामुळे हे तोलनिकमध्ये येते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. संशोधन आराखडा म्हणजे व्हॉट इज अ रिसर्च डिझाईन? तर हे युनिट 2 मधला प्रश्न आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड. सैद्धांतिक आधारावर नसलेले संशोधन करण्याचा मार्ग. बी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीपैकी एका पद्धतीची निवड. सी संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत. डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च विदाउट अ theoretical basis. सिलेक्शन ऑफ either qualitative or quantitative method. सी अ मेथड ऑफ presenting research finding. अ फ्रेमवर्क prepared for a data collection and analysis. काय असणार आहे? तर संशोधन आराखडा हा एक फ्रेमवर्क आहे जो डेटा कलेक्शन आणि अनालिसिस करतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? संकलन आणि विश्लेषण तयार करण्यासाठी. है ना? संशोधन आराखडा हा एखाद्या अभ्यासासाठी ब्लू प्रिंट किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतो. संशोधन समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देतो. विशिष्ट पद्धती, कार्यपद्धतीची रूपरेषा सांगतो. डेटा कसा गोळा जाईल, मोजला जाईल यावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. मूल्यमापन विषयक संशोधनाचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ इव्हॉल्युटिंग रिसर्च? तर एकंदरीत मूल्यमापन म्हणजे काय? तर मूल्यमापन मध्ये आपण काय करतो? एकंदरीत एखाद्या विशिष्ट धोरणाचे किंवा कार्यक्रमाचे, उपक्रमाचे त्याचा परिणाम काय झालेला आहे ते इव्हॅल्युएशन करतो. है ना? त्यामुळे सर्वेक्षण हे पण नसणार आहे. डिडक्टिव्ह मेथड हेही नसणार आहे. फील्ड वर्क किंवा सहभागी निरीक्षण यामध्ये आपण थोडंसं विचार करू शकतो. हे ऑप्शन थोडेसे कन्फ्युजिंग असणार आहे. ठीक आहे.
इव्होल्युशन रिसर्च मध्ये आपण काय करतो, एकंदरीत कार्यक्रम झाला किंवा काय झालं ते एकंदरीत काय परिणाम झाला याचं आपण इव्होल्युशन करतो शेवटी. त्यामुळे ते ऑप्शन मध्ये जे आहे ते काय असणार आहे? क्षेत्रकार्य नाही, निगमन नाहीये, डिटेक्टिव्ह मेथड तर तर्क पद्धती आहे. ठीक आहे. सहभागी निरीक्षण पण नाही, सर्वेक्षण जे आहे ते आपलं असणार आहे. कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती गोळा करण्यासाठी सर्वे करावे लागेल आणि हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे, इथं उत्तर ए आहे. त्यांच्या संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरवली जाते? On the what basis of effective of communication generally determined? A quality of response, center intention and criteria, appropriate use of medium, simplicity of the message. प्रतिसादाचा दर्जा, प्रेक्षकाचे हेतू आणि निकष, माध्यमाचा सुयोग्य वापर, संदेशनाचा सोपेपणा. तर यामध्ये क्वालिटी जे आहे ते प्रतिसादाचा दर्जा म्हणजे क्वालिटी ऑफ रिस्पॉन्स कसा आहे, त्यांचा फीडबॅक आलेला आहे का, है ना, त्यामुळे ते असते आहे. बी जे आहे महत्वाचे असले तरी अंतिम नाही. ठीक आहे. अप्रोप्रिएट हे सुद्धा बरोबर आहे, पण परिणामकारक नाही. मी तुम्हाला एकदा म्हणाले होते की ऑप्शन्स जे आहेत ते चारही कधी कधी बरोबर वाटतात आहे आपल्याला, है ना. त्यामुळे जे आहे यामध्ये पण तशाच पद्धतीचं, पण आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. पुढीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? टेलिव्हिजन, टीआरपी, वृत्तपत्र, रॅम, वेबसाईट, हिट, चित्रपट, बॉक्स. वृत्तपत्र, रॅम जे आहे ते चुकीचे आहे. टेलिव्हिजनसाठी आपल्याला टीआरपी लागते, वेबसाईटसाठी आपण हिट्स विजिट्स करतो आणि चित्रपटासाठी आपल्याला बॉक्स ऑफिस लागते. हे एक रॅन्डम प्रश्न असणार आहे. आपलं ऑप्शन आहे बी. नंतर पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात प्रतिसाद प्रत्याभरण तुलनेत संथ, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने असते? दोन व्यक्तीमधला संवाद, गट संपादन, जनसंपादन, निशब्द संपादन. In which of the following types of communication does the response of feedback occur in a relative slow, weak and indirect? Interpersonal, group, mass, non-verbal. यामध्ये जे आहे मास कम्युनिकेशन याच्यामध्ये आपलं जे आहे रिलेटिव्हली स्लो असतं. यामध्ये कसं दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे अशा पद्धतीचे येतात. त्यामुळे सामान्यतः श्रोता वर्ग जो आहे ते मंद, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्याशी जुळला जातो. त्यामुळे ते स्लो असतं, कमकुवत असतं, मंद असतं त्याचा प्रतिसाद. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य जोड्या लावा. मानसिक अडथळा प्रतीक, सांस्कृतिक अडथळा श्रवण, तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा. सिलेक्ट द करेक्ट पेअर फॉलोइंग. सायकोलॉजिकल बॅरियर सिम्बल, कल्चरल बॅरियर सिलेक्टिव्ह लिस्निंग, टेक्निकल बॅरियर नॉईस ऑडिओ डिस्टर्बन्स. तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. तांत्रिक अडथळा हे आवाजातील अडथळा आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी. हा युनिट 4 मधला असणार आहे, हा कम्युनिकेशन. समोरचा प्रश्न आहे, जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ध्वनिफिनीत किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने होते आहे? वेन अ टीचर यूज ऑडिओ व्हिज्युअल ऍड्स, ऑडिओ टेप्स ऑर अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इन द क्लासरूम, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द टाइप ऑफ कम्युनिकेशन? घटक 4 मधला प्रश्न आहे कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशन, टेक्निकल कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, मीडिएट कम्युनिकेशन. तर माध्यमबद्ध म्हणजे मीडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन असणार आहे ते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. गट संपादन आहे ना ते. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्वसंवाद, संवाद, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषावर बेतलेले आहेत? संज्ञापनासाठी वापरलेले माध्यम, सहभागी घटकामध्ये संदेशनाचे स्वरूप, संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची संख्या, संज्ञापनाचा सामाजिक संदर्भ. ऑन व्हॉट क्रायटेरिया आर द कम्युनिकेशन टाइप? इंटरपर्सनल, ग्रुप पर्सनल आणि मास कम्युनिकेशन बेस्ड. तर मीडियम यूज फॉर कम्युनिकेशन, द नेचर ऑफ द मेसेज बिटवीन पार्टिसिपंट एंटिटीज, द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्ड, द सोशल कॉन्टेक्स्ट. आपण मी सांगितलं होतं तुम्हाला, इंट्रापर्सनल मध्ये आपण स्वतःशी बोलतो, इंटरपर्सनल मध्ये दोन व्यक्ती लागतात, ग्रुपमध्ये ग्रुप असं असतो आणि मास कम्युनिकेशन सुद्धा त्या एका पद्धतीचे असतात. पण त्यामध्ये आपण काय असतो, द नंबर, किती लोक सहभागी झालेले आहे यावरून ते ठरवले जातात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. यानंतर आता आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे आणि ही नंबर सिरीज आपल्याला सॉल्व्ह करायची. बघा, आधी बघा नंबर सिरीज काय होते, यामध्ये एकंदरीत घट होते ना, 4 आलेला, इथे 5 आलेला. तर बघा, इथे 7 5 35, 7 कम 42, 9 36. इथे इथे किती येणार? 9 14, म्हणजे ऑप्शन सी असणार आहे, है ना. नंबर सिरीज खूप इझी असते, तुम्हाला ते एकंदरीत अभ्यास करावी लागेल आहे, म्हणजे जसं बघितल्याबरोबर आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजते. ओके.
आता बघा, 4 × 4 16, 5 × 5 5 5 25 6 7 36. तर हे ऑप्शन जे आहे ए हे झालेलं आहे. 4 × 4 5 × 5 अशा पद्धतीचं आहे आणि ते मिडल टर्म मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ए जे ऑप्शन ते आपलं बरोबर आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, परत एकदा नंबर सिरीज दिलेली आहे. पुढीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे. चला सांगा बघू. आता हे सगळे स्क्वेअर आहेत ना. हा 7चा स्क्वेअर आहे, हा 9चा स्क्वेअर आहे, हा 10चा स्क्वेअर आहे आणि हा 12चा स्क्वेअर आहे. त्यामुळे 100 जो आहे हा एकमेव असा आहे की हा 10चा वर्ग आहे. म्हणजे 2 अंकी समसंख्येचा वर्ग आहे. बाकीचे सगळे परफेक्ट स्क्वेअर आहे. हा सुद्धा आहे. पण उर्वरित जो आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत, यामध्ये 100 हा असू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन सी. सुरेश आणि विद्या ही चुलत भावंडे आहेत आणि माधुरी ही विद्याची बहीण आहे. गणेश हे सुरेशचे वडील आहेत, तर माधुरीचे गणेशशी काय नाते आहे? सुरेश आणि विद्या आर कझिन्स, माधुरी विद्या सिस्टर, गणेश is सुरेश फादर. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन माधुरी अँड गणेश? सुरेश आणि विद्या हे चुलत भावंडे आहे. माधुरी ही विद्याची बहीण आहे. गणेश हे सुरेशचे वडील आहे. तर माधुरीचे गणेशशी नाते काय असणार आहे? माधुरी गणेश माधुरीचे गणेशशी काय नाते आहे? पुतणी असणार आहे हा गणेश. ते म्हणजे काका आहेत ना ते. ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीआयक्यू प्रश्न पाहिलेले आहे वेगवेगळ्या टॉपिक्सवर, रिझनिंग वर, कम्युनिकेशन वर, युनिट 1 वर. ठीक आहे. तर ते तुम्ही चांगले अभ्यास करा. सोबतच 5,000+ संतांचं पुस्तक आपल्याकडे आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ते तुम्ही Amazon वरून मागवू शकता. आणि क्रॅश कोर्स आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.